स्वामी भक्तांनो, लवकरच आपल्या आयुष्यात एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस येणार आहे. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात. असं म्हणतात की नवीन वर्ष सुरू होताना जर आपण घरातील काही चुकीच्या सवयी, नकारात्मक गोष्टी आणि दरिद्री निर्माण करणाऱ्या वस्तू घरातून दूर केल्या, तर येणारं संपूर्ण वर्ष अधिक सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ शकतं. आणि विशेष म्हणजे याच दिवसापासून चैत्र महिना, चैत्र नवरात्र आणि रामनवरात्र यांची देखील सुरुवात होते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या आधी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरातील कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, कोणत्या वस्तू घरातून बाहेर काढल्या पाहिजेत आणि कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपल्या घरात सकारात्मकता वाढू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, लवकरच 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा येत आहे. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात. याच दिवसापासून चैत्र महिना सुरू होतो. आजकाल काही ठिकाणी चैत्र महिन्याचे महत्व कमी झाल्यासारखं दिसतं, पण अनेक ठिकाणी अजूनही चैत्र महिन्यातील परंपरा आणि सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. आपल्या धर्मात वर्षभरात 4 नवरात्र येतात. त्यामध्ये 2 नवरात्र हे गुप्त असतात, त्यांना गुप्त नवरात्र असं म्हणतात. एक शारदीय नवरात्र आणि दुसरं चैत्र नवरात्र. ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र महत्वाची मानली जाते, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा अत्यंत पवित्र आणि महत्वाची असतात. विशेषतः कुळदेवीची सेवा करण्यासाठी गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र आणि रामनवरात्र सुरू होतात आणि अनेक ठिकाणी चैत्र पौर्णिमेपर्यंत देवीची सेवा केली जाते. म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण घरातील काही अशा गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ज्यामुळे घरात नकारात्मकता किंवा दरिद्री निर्माण होत असते. सर्वात आधी सुरुवात करायची ती देवघरापासून. प्रत्येक घरात देवघर हे असतंच आणि त्यामध्ये देवांचे फोटो आणि टाक ठेवलेले असतात. टाक म्हणजे काय, तर चांदीवर नक्षीकाम करून तयार केलेले देवाचे रूप, ज्याच्या मागे तांब्याची पाट असते. काही वेळा आपल्या घरात असे टाक असतात की ते थोडेसे खंडित झालेले असतात किंवा त्यावर काही दोष निर्माण झालेले असतात. हे आपल्याला सहज लक्षात येत नाही, पण पाण्यात जर टाक टाकला तर त्यावर बुडबुडे दिसू लागतात, तर समजायचं की टाक थोडा खराब झाला आहे. अशा वेळी तो सोनाराकडे नेऊन तपासून घ्यावा किंवा केंद्रात जाऊन तपासून घ्यावा. तसेच देवघरात खूप जास्त फोटो किंवा देव ठेवणं टाळावं. जर काही फोटो खराब झाले असतील किंवा देवाचा चेहरा पूर्णपणे झाकला जात असेल तर हे बदलणं योग्य ठरतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवघराची स्थिती. जर देव चौरंगावर ठेवले असतील तर तो चौरंग मजबूत असावा. काही वेळा चौरंगाला क्रॅक आलेले असतात किंवा तो डळमळीत झालेला असतो. अशा गोष्टी देखील व्यवस्थित करणं आवश्यक असतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घराचं मुख्य दार. काही वेळा दार उघडताना चर्र असा आवाज येतो. असं मानलं जातं, असा आवाज घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी चांगला नसतो. म्हणून जर असा आवाज येत असेल तर घरात असलेले खोबरेल तेल किंवा गोड तेल दाराच्या कडीला लावून तो आवाज बंद करावा. मुख्य दरवाजाचा उंबरठा सुद्धा स्वच्छ ठेवणं महत्वाचं असतं. भाड्याच्या घरात असल्यास काही बदल करता येत नाही, पण उंबरठ्यावर हळदीचा लेप लावणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक घरांमध्ये देवाला नवीन वस्त्र अर्पण करण्याची परंपरा असते. देवाला अंथरायचे लाल वस्त्र नवीन घेणं ही अतिशय चांगली सवय आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता. घरातील जाळी, जळमट, धूळ या गोष्टी काढणं आवश्यक आहे. तसेच आपण वापरत असलेली पांघरूण आणि अंथरूण स्वच्छ धुणे सुद्धा महत्वाचं आहे. स्वयंपाकघरात जर खराब झालेले लोणचे, पापड किंवा मिरच्या असतील तर ते घरात ठेवू नयेत, कारण खराब अन्न पदार्थ घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. घरात कुलूप आहे पण चावी नाही किंवा चावी आहे पण कुलूप नाही, अशा वस्तू सुद्धा घरात ठेवू नये.
तसेच घरामध्ये बंद पडलेली घड्याळे देखील ठेवू नये. घड्याळ वेळ दर्शवते आणि वेळ थांबलेली असणं हे चांगलं मानलं जात नाही. तसेच घरात तुटलेल्या चपला किंवा सँडल साठवून ठेवू नयेत. जर त्या वापरण्यायोग्य नसतील तर त्या घराबाहेर काढणं योग्य ठरतं. कपड्यांबाबत सुद्धा तेच लागू होतं. जर घरात असे कपडे असतील जे आपण वापरत नाही तर ते स्वच्छ धुवून इस्त्री करून गरजूंना देणं हे खूप चांगली गोष्ट आहे. किचन मध्ये सुद्धा कचरा जास्त वेळ साचू देऊ नका, कारण किचन हे घरातील अन्न तयार होण्याचं स्थान आहे आणि ते स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. नवीन वर्ष सुरू होताना आपण मनातही एक विचार ठेवायला हवा. जे काही गेल्या वर्षात घडलं ते मागं सोडायचं आणि नवीन वर्षाची सुरुवात कृतज्ञतेने आणि सकारात्मकतेने करायची. कारण आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानणं ही सुद्धा एक मोठी साधना आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला घरातील या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर घरातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकतं आणि त्यानंतर आपण श्रद्धेने कुळदेवीची सेवा, रामनवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरे करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच एका भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.